अपंगांना समाजाने स्वीकृत करायसाठी लॉचा फार मोठा भाग आहे. आणखीन आपल्याकडे आता राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट आहे 2016चा. पण ज्याच्यात रिझनेबल अकॉमोडेशनची व्याख्या आहे. पण त्याच्या पलीकडे जे सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे की आपण एका नागरिकाच्या स्वरूपात आपण अपंगांसाठी आपली जी मानसिकता आहे त्याच्यात आपण बदल करणं बदल करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलत नाही तोवर त्यांचे हक्क त्यांना मिळणार नाहीत. कारण त्यांच्यावर जे बॅरियर्स आहेत ते त्यांच्या परिस्थितीमुळे बॅरियर्स नाही होत. ते बॅरियर्स आपण बाकीचा जो समाज आहे ते बॅरियर्स समाजातून त्यांच्याबद्दल आपण त्यांच्यापुढे उभारतो. आणखीन everyone has a place in society, so it's a diverse society, it's an inclusive society. म्हणून मला वाटतं समाजाचा फार मोठा त्याच्यात मोठी समाजाची व्याख्या आहे की त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. सर, तुम्ही बोलताना सांगितलं की या मुलांना जे किंवा व्यक्ती आहेत त्यांना आधुनिक टेक्नॉलॉजी देताना वेगवेगळ्या जे चेअर्स असतील किंवा त्यांचे मेडिकल्स इक्विपमेंट्स आहेत त्यासुद्धा कमी दरामध्ये उपलब्ध होणं, सेवा सुविधा होणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं काय अपेक्षित आहे? छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. आता व्हीलचेअर्स बघा. आता इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर्स भारतात फार सोप्या रीती त्या मिळत नाहीत. त्या साधी गोष्ट आहे. आपण किमती पण फार मोठ्या आहेत. आता इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर्सची आपण जर का मॅन्युफॅक्चरर्स सरकारने जर का केले ते कितीतरी त्याचा फायदा होईल. मग ॲक्सेसिबल वेबसाईट्स, प्रत्येक वेबसाईट जी आहे आता भारत सरकारने ॲक्सेसिबल वेबसाईटसाठी स्टँडर्ड्स ले डाऊन केलेले आहेत. तर प्रत्येक वेबसाईट पब्लिक प्रायव्हेट ही अशी असली पाहिजे की ज्यांना अंध लोक आहेत त्यांना त्या वेबसाईट्समध्ये त्यांना इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्सेस केली पाहिजे. त्यांनी ज्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनासुद्धा या वेबसाईट्समध्ये ॲक्सेस मिळाली पाहिजे. आम्ही सुप्रीम कोर्टात फॉर इन्स्टन्स आम्ही आमची वकील होती सारा सुनी म्हणून, त्यांना आम्ही हिअरिंग इम्पेअर्ड जे वकील आहेत त्यांच्यासाठी आम्ही साईन लँग्वेज ट्रान्सलेटर्सचा प्रबंध केला. आणखीन त्याच्यामुळे तिला त्याची वकिली करता आली. पण आता ही एका संस्थेने गोष्ट फक्त करू नये, प्रत्येक संस्थांनी सगळ्यांनीच करायची जरूर आहे. म्हणून हे लहान लहान प्रकल्प आहेत जे आपण प्रत्येक संस्थेने जर का ते प्रयोगात आणले तर देशात पुष्कळ बदल होईल त्याच्यात. सर, तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये उल्लेख केला की तुमच्या 2 मुली ज्या आहेत, तुम्ही नवीन फ्लॅट ठिकाणी गेला तिथेसुद्धा आता जे ॲक्सेसचा विषय येतो किंवा असं ॲक्सेसचा विषय सार्वजनिक ठिकाणी ट्रान्सपोर्टला पण प्रचंड येतो. म्हणजे वेगळ्या ठिकाणी जे पूर्ण डिसेबल आहेत त्यांच्यासाठी तर समस्या आहेच आहे, पण बेसिकली कमी डिसेबल आहेत त्यांचं पब्लिक बसेस आहेत बघा. आता पब्लिक बसेसमध्ये जर का ॲक्सेसिबिलिटी नसेल तर व्हीलचेअरमध्ये एक व्यक्ती असेल तिला कशी तुम्ही पब्लिक बसमध्ये तुम्ही ट्रान्सपोर्ट देणार तुम्ही. नाहीतर आपल्या ट्रेन्समध्ये ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाचं जे नवीन जजमेंट आलं राजीव रतुरीमध्ये त्या जजमेंटमध्ये देर इज अ कम्प्लीट रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पब्लिक डिझाईन फॉर रिशेपिंग आवर पब्लिक स्पेसेस. हे फार महत्त्वाचं आहे. आता भारत सरकारने त्याच्यामुळे नवीन गाईडलाईन्स पण त्याची अंमलबजावणी करायच्यासाठी त्यांनी प्रयोग केलेला आहे. इट्स वर्क इन प्रोग्रेस. एका दिवशी सगळं काय आपल्या साधं होऊ शकत नाही. दॅट्स राईट. दुसरं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये जी तुमच्या नेतृत्वात हेअरिंग झाल्या होत्या त्याबाबतच्या आता लवकर व्हाव्यात अशा वेगवेगळ्या मते येत आहेत. याच्या डिसेबिलिटीचा काय संबंध नाही आहे आता. अँड आय हॅव सीज टू बी द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. दिस क्वेश्चन हॅज टू बी अड्रेस टू पीपल हू आर इन द डिसिजन मेकिंग अथॉरिटी ॲट प्रेझेंट. थँक्यू सर. पण जे चंद्रचूड आहेत त्यांनी जे मुळात मुद्दे डिसेबलसाठी होते त्या संदर्भात भाष्य केलं, पण हे करत असताना जे शिवसेना आणि उभाटाच्या मधली जी केस आहे त्याच्याबाबत मात्र भाष्य करायला त्यांनी नकार दिलेला आहे. न्यूज गौरवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.